मुंबईमधील 125 वर्ष जुना एल्फिस्टन पूल अखेर बंद करण्यात आलाय। मध्यरात्रीपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय आणि पाडकाम आता सुरू झालंय। 60 दिवस या पुलाचं पाडकाम चालणार आहे। लवकरच त्या ठिकाणी नवा पूल उभारला जाणार आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये हा पूल अखेर बंद करण्यात आलेला आहे। प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील एल्फिस्टन पूल पाडण्याचं काम आता सुरू झालंय। काल रात्रीपासून हा पूल बंद करण्यात आलाय। आज सकाळपासून हा पूल पाडण्याचे काम सुरू करण्यात आले। MMRD एल्फिस्टन पूल पाडून त्याच्या जागी नवा एल्फिस्टन उड्डाण पूल आणि शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाण पूल बांधणार आहे। कोणतीही अनुचित घटना यावेळी घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त इथे ठेवलेला आहे। तर आता हा एल्फिस्टन पूल बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे वाहतुकीमध्ये काय नेमके बदल करण्यात आले ते पाहूयात ग्राफिक्स मधून। दादर पश्चिम ते दादर पूर्व टिळक ब्रिज हा वापरता येणार आहे। पश्चिम पूर्व वाहतूक तर प्रभादेवी लोअर परळ ते परळ KEM टाटा हॉस्पिटल करी रोड ब्रिज दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत वापरता येणार आहे। तर सिलिंक वरळी प्रभादेवी ते परळ भायखळा पूर्व ते चिंचपोकळी ब्रिज हा वापरता येणार आहे। तर मुंबईमधल्या वाहतूक व्यवस्थेमध्ये हे बदल करण्यात आलेले आहेत।